अल्लाहने शेवटच्या ग्रंथामध्ये सांगितलं की ह्या सर्व वाईट कामं तुमच्यासाठी बँड आहेत. कुणासाठी? मानवासाठी. मी मराठी आहे, पण तुम्ही असंही काम करून म्हणजे मराठी माणसापर्यंत किंवा हिंदू बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचवताय, ते मला आवडलं तुमचं काम. कुराणमध्ये सांगितलं सूरे इब्राहिममध्ये 52 नंबरच्या आयतीमध्ये की हा शेवटचा ग्रंथ संपूर्ण मानवासाठी, फक्त मुसलमानांसाठी कुराण अवतरित नाही झालं. कुराण अरबस्तानामध्ये अवतरित झालं, पण ते अखंड जगवासियांसाठी आहे. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. सर्व मानव सन्मान हा एक उपक्रम आम्ही राबवत आहोत अल्बर्टच्या माध्यमामधून, आणि तो आज आमचा दिवा स्टेशनच्या बाहेर आहे. दिवा नाक्याच्या आम्ही लावलेला आहे हा स्टॉल, आणि अल्हम्दुलिल्लाह खूप लोकांनी चांगला प्रोत्साहन दाखवला. सर्व मानव सन्मान ह्या अभिमानाचा एक उपक्रम राबवतो. त्या उपक्रमाच्या माध्यमामधून पुष्कळशा लोकांना आज इथं फायदा झाला, आणि जवळजवळ आम्हाला 150-200 लोकांनी व्हिजिट केलं, आणि त्यांच्यापर्यंत आम्ही हा कुराणचा जो निरोप आहे, जसं तंबाखू झालं, दारू झालं, पोर्नोग्राफी झालं, जितकेही वाईट कामं आहेत त्या कामाचा एक निरोप आम्ही एवढ्या माणसापर्यंत पोहोचायचा एक छोटासा प्रयत्न केला. या माध्यमामधून मी हे सांगत आहे का जास्तीत जास्त लोकांनी आमच्या संस्थेत जॉईंट व्हावं, आणि ह्या कामाला करण्यासाठी जी लागणारी मदत आहे ती पण द्यावी. आणि हा निरोप अल्बीरचंच काम नव्हे, तर अख्ख्या जगवासियांचं काम आहे की जिथंही वाईट काम होत आहे त्या कामाला थांबवायचं आणि त्या वाईट कामापासून लोकांना वाचवायचं. कारण की यासाठी वाचवा, कारण की ते स्वर्गात जावे. कारण की शेवटचा जो ग्रंथ आहे कुराण, त्याची शिकवण फक्त मुसलमानांसाठी नव्हे, तर अखंड मानव जातीसाठी आहे. नाही, तुम्ही करता ते खूप चांगलं, मला म्हणजे बरं वाटलं. असं कोण म्हणजे करत नाही, आणि जे तुम्ही जे करताय ते म्हणजे मराठी माणसाकडे पोचेल. म्हणजे तुम्ही आता मुस्लिम आहात, तुम्ही मी असं जातच मानत नाही, मी मराठी आहे, पण तुम्ही असंही काम करून म्हणजे मराठी माणसापर्यंत किंवा हिंदू बांधवांपर्यंत तुम्ही पोहोचवताय, ते मला आवडलं तुमचं काम. बरं वाटलं तुमचं हे काम बघून मला. आणि तुम्ही करा, सगळीकडे करा, सगळीकडे पुन्हा महाराष्ट्रात करा. माझी तर अशी इच्छा आहे की देव्यात नाही, पुन्हा मुंबईमध्ये करा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये करा. मला आवडतं. थँक्यू. अल्लाहने शेवटच्या ग्रंथामध्ये सांगितलं की ह्या सर्व वाईट कामं तुमच्यासाठी बँड आहेत. कुणासाठी? मानवासाठी, आहे का नाही? आणि आज आपल्याला कसं वाटतं की दारू फक्त इस्लाममध्ये पेत नाही, इस्लामचा हुकूम नाही, अख्ख्या शेवटच्या ग्रंथाचा आदेश येतो की अखंड मानव जातीसाठी दारू ही घातक आहे. आणि आज आपण पाहतो की दारूचे दुष्परिणाम काय आहेत. आज सर्वे जर केला तर आपल्या 25-30 वर्षाच्या वयोगटाच्या ज्या बहिणी रांडव झालेल्या आहेत, त्यांचे नवरे दारू पिऊन मेलेले आहेत, है ना. 35-40 मध्ये जे माणसं मारतात का, 15-16 पासून जर चालू केली तर तो 20 वर्षामध्ये संपून जातो त्याचं आयुष्य, आहे का नाही. तुमचं काम चांगलं आहे, आणि हे प्रोग्रेस व्हावं, असं वाढत राहावं, बस बाकी काय. शुभेच्छा तुमच्या गावाला. थँक्यू सर. कुराण हा जो शेवटचा ग्रंथ संपूर्ण मानवासाठी, अल्लाहने कुराणमध्ये सांगितलं सूरे इब्राहिममध्ये 52 नंबरच्या आयतीमध्ये की हा शेवटचा ग्रंथ संपूर्ण मानवासाठी, फक्त मुसलमानांसाठी कुराण अवतरित नाही झालं. कुराण अरबस्तानामध्ये अवतरित झालं, पण ते अखंड जगवासियांसाठी आहे. आणि अल्लाह तालाने कुराणमध्ये याची शिकवण सांगितलेली आहे आम्हाला की त्या गोष्टीपासून थांबा जी गोष्टी नशेची आहे. आणि तंबाखूमध्ये पण नशाचं आहे, गुटख्यामध्ये पण नशाचं आहे, बिअरमध्ये पण नशाचं आहे. पण लोक बिअरला, तंबाखूला, गुटख्याला याला नशा नाही समजत. पण जीवनाला जी आजार लागवायची जी पहिली सुरुवात आहे, ही पहिली स्टेप आहे. जसं एक अल्कोहोल जे शरीराला भिंतत ते बिअरच्या माध्यमातून भिंतं. आजचा बिअर पिणारा मुलगा उद्याचा बेवडा आहे, आणि बेवड्याचं आयुष्य दीर्घकाळ टिकत नाही, खूप कमी काळ टिकतो, आणि त्याचं आयुष्य 40-45 मध्ये तो संपतो. आणि त्याच्या एकूण एक जर मुलगा असेल तर ज्या घरातला एकूण एक मुलगा दारू पिऊन मरतो, तर त्यांच्या घरावरती खूप मोठं संकट येतं, आणि त्या संकटामध्ये अख्खं घर दळून पिसल्यासारखं चालतं. जसे आपण बाजरी गव्हाचे दाणे दळून घेतो, तसं ते घर त्याच्यामध्ये दळून गेल्यासारखं झालं, आणि त्यांचं जीवन हे चलबिचलित होऊन जातं. म्हणून मानवासाठी हा एक निरोप आहे जो आम्ही अल्बीर संस्थेच्या माध्यमामधून संपूर्ण जगवासियांसाठी, संपूर्ण भारतीयांसाठी आणि संपूर्ण बनी आदमच्या संततीसाठी आम्ही हा देत आहोत. कुराणचा निरोप मानवासाठी. कुराण हा कुणासाठी? मानवासाठी. इस्लाम कुणासाठी? मानवासाठी. शांतता, अमन हे राहावं, जागोजागी हा उपक्रम राबविण्याचे आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि हे 2 शब्द बोलून मी माझे थांबवत आहे इथंच, आणि इन्शाअल्लाह पुढच्या स्टॉलला पुन्हा भेटूया. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू.